नमस्ते मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे झटपट रेसिपीमध्ये। आणि मी आज बनवत आहे कांदे पोहे, जे सर्वच आपल्या घरी बनवत असतात। सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत पोहे, तर त्याच्यात टाकायचं आहे पाणी आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला 1-2 पाण्याने। पोह्यांना आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यापुढे आपण बघूया साहित्य। आपल्याला घ्यायचं आहे तेल, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे आणि अर्धा लिंबू, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता। यानंतर घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि जिरा मोहरी। यापुढे आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे पॅन आपला व्यवस्थित गरम झाला पाहिजे। यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकायचं आहे शेंगदाणे। आपण शेंगदाणे थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये। टाकल्यानंतर आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व। शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण ह्या तेलामध्ये टाकायचं आहे जिरा मोहरी, चांगले तडतडले पाहिजे। यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला कांद्याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब नक्की करा। थोडेसे आपण कांदे भाजून झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता। हे दोन्ही पण टाकून झाल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला सर्व भाजून झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आहे आपण। यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे तळून घेतलेले शेंगदाणे। ह्याला पण हलवून घ्यायचं आहे आपण। आपलं नीट व्यवस्थित सर्व भाजून घेतल्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे पोहे टाकून झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पोहे टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, सर्व हलवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला ह्याच्यात पिळायचं आहे लिंबू। लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आपण आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि सर्व भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपले पोहे रेडी झालेले आहेत। किती छान आणि सुंदर दिसतात। तुम्ही नक्की घरी करून बघा या पद्धतीने। आणि सर्वांची पद्धत वेगवेगळी असते, तशीच माझी पण वेगळी आहे। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राइब नक्की करायचं आहे। धन्यवाद।